नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 8 ते 13 नोव्हेंबर मेरेन आंगोला आनी बोत्स्वानाच्या भोंवडेर आसात. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या आनी निमण्या टप्प्याचो प्रचार काल सांजवेळा सोंपलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन 2 दिसांच्या भूतान भोंवडेक सुरवात करतले. पणजी गोंय हांगा सुरू आशिल्ल्या 2025 वर्साच्या फिडे बुद्धीबळ विश्वचषक टाय ब्रेकरांत ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरमण हांणी ग्रँडमास्टर बोगदान डेनियल डीक हाका हारोवन चवथे फेरयेंत पावला. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी लुआंडा हांगा तांच्या अंगोलाच्या समपदस्थ जोआवो लॉरेंको हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा केली. ते पयलीं लुआंडा हांगा राष्ट्रपती भवनांत तांचे भव्य औपचारीक स्वागत आनी गार्ड ऑफ ऑनर दिलो. भारत आनी अंगोला मदल्या भोवआयामी भागीदारी अदीक दृढ करपाच्या उद्देशान दोनूय फुडाऱ्यांनी व्यापक चर्चा केली. चर्चे वेळार राष्ट्रपती मुर्मू हांणी दोनूय देशाच्या सामायिक प्राधान्य आनी पुरकता प्रतिबिंबीत करपी विस्तृत क्षेत्रां मदीं सहकार्य वाडोवपाच्या म्हत्वाचेर भर दिलो. संसदीय सर्वोत्तम पद्दतीचें सामायिकीकरण, शेती, खासा करून बियाणे आनी खतां, तेल सोद आनी शुद्धीकरण, कनेक्टिव्हिटी आनी येरादारी मुळाव्यो सुविधा, दुर्मीळ पृथ्वी खनिजां आनी हिरे प्रक्रिया ह्या सारक्या क्षेत्रांत संभाव्य सहकार्याचेर तांणी उजवाड घालो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज लुआंडा हांगाच्या आपल्या राष्ट्रसभेत अंगोलाच्या संसद सदस्यांक संबोधीत करतली. अंगोलांतल्या भारतीय समाजाच्या वांगड्या कडेनूय ती संवाद सादतली. राष्ट्रपती मुर्मू 8 ते 13 नोव्हेंबर मेरेन अंगोला आनी बोत्स्वानाच्या भोंवडेर आसात. फाल्यां ती अंगोलाच्या 39व्या स्वातंत्र्याच्या उत्सवात वांटो घेतली. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या आनी निमण्या टप्प्याचो प्रचार काल सांजवेळा सोंपलो. ह्या टप्प्यांत 11 नोव्हेंबराक 20 जिल्ल्यांतल्या 122 विधानसभा मतदारसंघांनी मतदान जातलें. निमण्या टप्प्यांत 3.7 कोटी वयर मतदार, जातूंत 136 बायलां सयत 1302 उमेदवारांचे वेंचणूक भवितव्य थारायतले. प्रचाराच्या निमण्या दिसा वरिश्ठ प्रचारक, स्टार प्रचारक आनी एनडीए, महाआघाडी बंधन आनी हेर पक्षाचे नामनेच्या फुडाऱ्यांनी जायत्या भौशीक बसकांनी आनी वेंचणुकेच्या रॅलींत उलोवप केले. भाजपाचे वरिश्ठ फुडारी आनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी सासाराम आनी अरवल हांगाच्या भौशीक बसकांनी उलोवप केले. भाजपाचे वरिश्ठ फुडारी आनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी औरंगाबाद आनी कैमूर हांगाच्या 2 बसकांनी उलोवप केले. जेडीयूचे अध्यक्ष आनी मुख्यमंत्री नितीश कुमार हांणी औरंगाबाद, गय आनी कैमूर हांगा जायत्यो वेंचणूक रॅल्यो केल्यो. मजगतीं उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आनी भाजपाचे वरिश्ठ फुडारी योगी आदित्यनाथ अररिया, सुपौल आनी मधुबनी जिल्ल्यांतल्या जायत्या भौशीक बसकांक हाजीर आशिल्ले. महाआघाडींतल्यान काँग्रेसीचे वरिश्ठ फुडारी राहुल गांधी पूर्णिया आनी किशनगंजांतल्या भौशीक बसकांनी उलोवप केले. भाबुआ, रोहतास आनी औरंगाबाद हांगच्या 11 भौशीक बसकांनी आरजेडी फुडारी तेजस्वी प्रसाद यादव हांणी भाशण केलें. जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर, बसपा, आयआयएम आनी हेर पक्षांतल्या स्टार प्रचारकांनी प्रचाराच्या निमण्या दिसा नेटान वेंचणूक रॅली, भौशीक बसकांनी आनी रोड शोत वांटो घेतिलो. उत्तराखंड राज्याच्या रुपया महोत्सवा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देहरादूनात 8,260 कोटी परस चड किंमतीच्या विकास प्रकल्पांचे उक्तावण केले आनी बुन्याद घाली. हातूंत 930 कोटी परस चड किंमतीच्या प्रकल्पांचे उक्तावण आनी 7,210 कोटी परस चड किंमतीच्या प्रकल्पांची बुन्याद घालप आस्पावता. हे प्रकल्प पिवपाचें उदक, सिंचन, तांत्रीक शिक्षण, उर्जा, शारी विकास, खेळां आनी कुशळटाय विकास ह्या सारक्या प्रमुख क्षेत्रां कडेन संबंदीत आसात. प्रधानमंत्री फसल विमा येवजणे अंतर्गत प्रधानमंत्र्यांनी 62 कोटी परस चड अर्थीक मदत थेट 28,000 परस चड अदीक शेतकारांच्या बँक खात्यांत हस्तांतरीत केली. देहरादूनात रान संशोधन संस्था FRI कॅम्पसांत एका मेळाव्यात उलयतना मोदींनी म्हळें की 9 नोव्हेंबराक हो दीस उत्तराखंडाच्या लोकांच्या दीर्घ संघर्श आनी चिकाटीचें फळ आसा. भारतांतल्यान थिंपूक पाविल्ल्या भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेशाक दिल्ल्या येवकारा बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भूतानाच्या जनतेचे आनी नेतृत्वाचें कौतुक केलें. सोशल मिडिया पोस्टांत मोदींनी म्हळां की हे अवशेश शांती, करुणा आनी सौहार्दाच्या कालातीत संदेशाचे प्रतीक आसात. भगवान बुद्धांची शिकवणी भारत आनी भूतानाच्या सामायिक आध्यात्मीक दायजां मदलो एक पवित्र दुवो आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन 2 दिसांच्या भूतान भोंवडेक सुरवात करतले. ह्या भेटी वेळार मोदी आनी भूतानाचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक 1020 मेगावॉट पुनात सांगचू 2 जलविद्युत प्रकल्पाचे उक्तावण करतले. भारत आनी भूतान संयुक्तपणान हे प्रकल्प विकसीत करतात. भूतानाचे चौथे राजा जिग्मे सिंगे वांगचूक हांच्या 70व्या जयंती निमतान आयोजीत कार्यावळीक प्रधानमंत्री हजर रावतले आनी तांचे समपदस्थ शेरिंग तोबगे हांची भेट घेतले. राज्य मंत्रिमंडळात बहुपत्नी पदवाचेर बंदी घालपाच्या विधेयकाक मान्यताय दिल्या अशें आसामाचे मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा हांणी सांगलां. बहुपत्नीत्वाची प्रथा बेकायदेशीर आनी नश्ट करपाक
खंयच्या मनशाचो पयलींचो जोडीदार जिवो आसा कायदेशीर रितीन वेगळे जाल्ले ना वा घटस्फोटाच्या हुकुमांतल्यान तांच्या आदले लग्न रद्द जाल्ले ना जाल्यार लग्न करपाक मनाय घाल्या. तशेंच अशा बहुपत्नीत्वाक अशा पीडित बायलांक खूब फावट सहन करचे पडिल्ल्या प्रचंड त्रासाची दखल घेवन लुकसाण भरपाय दिवपाची तरतूद ह्या विधेयकान केल्या. ह्या विधेयकाक द आसाम प्रोहिबिशन ऑफ पॉलिगॅमी बिल 2025 अशें म्हणटाले. मंत्रिमंडळ बसके उपरांत पत्रकार परिशदेंत उलयतना शर्मा हांणी सांगलें की ह्या म्हयन्याच्या 25 तारखेक विधानसभेत मान्यताये खातीर ते सादर करतले. तशेंच बहुपत्नीत बळी पडिल्ल्या बायलांक लुकसाण भरपाय दिवपा खातीर सरकार नवो निधी तयार करता, जाका लागून तांकां आपलें जिवीत चालू दवरपाक कसलीच अडचण येवची ना अशें तांणी सांगलें. आरोपी बहुपत्नीत्वाचो गुन्यांवकार थारल्यार ताका 7 वर्सां मेरेन सक्त मजुरीची ख्यास्त जावंक शकता अशें मुखार शर्मा हांणी सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत। वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा। भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर। नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर। आकाशवाणी पणजी. आता मुखावेल्यो खबरो. टियर 2 आणि टियर 3 शारांमदी शारी गतीशीलता नियोजन आतापासूनच सुरवात करपाक जाय अशें केंद्रीय गृहनिर्माण आणि शारी वेव्हार मंत्री मनोहरलाल खट्टर हांणी म्हळां. हाका लागून जेन्ना ही शारां टियर 1 शारी केंद्रांमदी विकसीत जातली तेन्ना ती आदीच सुवेवस्थीत आणि फुडारा खातीर सज्ज आसतली. गुरुग्रामात अर्बन मोबिलिटी इंडिया UMI परिशद आणि प्रदर्शन 2025च्या 18व्या आवृत्तीच्या समारोप सत्रात उलयतना मंत्र्यान हें सांगलें. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आज ओडिशाक भेट दितले आणि राज्यातल्या शेतकारांचे उत्पन्न वाडोवपा खातीर पोषण सुरक्षितताय सुनिश्चित करपा खातीर आणि सैमीक शेती पद्दतीक चालना दिवपा खातीर म्हत्वाच्या कार्यावळींनी वांटो घेतले. मंडिया दिबासा वा बाजरी दिन कार्यावळीच्या उक्तावण अधिवेशनात चौहान मुखेल सोयरे आसतले. राज्यात आणि देशभरात बाजरीचे उत्पादन प्रक्रिया आणि वापर वाडोवपा खातीर केंद्रान केल्ल्या उपक्रमांचेर ते उजवाड घालतले. उपरांत कृषी मंत्री कटकच्या सदर वाठाराक भेट दिवन शेतांची पळोवणी करतले आणि शेतकारांकडे थेट संवाद साधतले. तशेंच मुखेल राष्ट्रीय शेतकी उपक्रमांची अंमलबजावणी घटमूट करपा खातीर ICAR सेंट्रलायज्ड रिसर्च इन्स्टिट्यूट हांगा जावपी संयुक्त धोरणात्मक बसकेतूय वांटो घेतले. 2050 मेरेन देशांतली शारी लोकसंख्या 87 कोटी 60 लाखां परस चड जातली असो अंदाज आसा अशें गृहनिर्माण आनी शारी वेव्हार राज्यमंत्री तोखन साहू हांणी सांगलां. तातूंत सकारात्मक बाबी उजवाड घालतना साहू हांणी म्हळें की 2030 मेरेन शार आनी शारी भाग देशाच्या GDPत 70% परस चड योगदान दितलो आनी आर्थीक विकासाचे चालक जातले. तांणी खुलासो केलो की ईशान्य आनी हिमालयन प्रदेशांक स्वच्छ आनी लवचीक शारी विकासात तेंको दिवपाक 1000 कोटी रुपयांचो ग्रीन अँड हिमालयन सिटी फोकस्ड फंड नांवाचो निधी तयार करतात. पंतप्रधान आवास योजना शारी 2.0 आनी नाविन्यपूर्ण वित्त पुरवठा ह्या सारख्या योजना वरवीं सरकार समावेशक परिसर आणि स्वयंपूर्ण शारां बांदपाक काम करता. जलद शारीकरणाक लागून उद्भवपी प्रमुख आव्हानां बद्दल उलयतना स्वच्छ भारत अभियान कोयर वेवस्थापना कडेन संबंदीत समस्याचे वेवस्थापन करूंक शकता अशेंय मंत्र्यान म्हळें. प्रधानमंत्री कार्यालयान शेअर केल्ल्या एका खबरे प्रमाण फाटल्या म्हयन्यांत केंद्राक भंगार विक्रींतल्यान सुमार 800 कोटी रुपया मेळ्ळ्यात. लेखा प्रमाण फाटल्या म्हयन्यांत स्वच्छता मोहिमे वेळार सरकारान भंगार विक्रींतल्यान ही व्हड रक्कम मेळयल्या. 2021 वर्सुकी मोहीम सुरू जाल्ल्या सावन भंगार विक्रींतल्यान सरकाराक जाल्लें एकूण उत्पन्न सुमार 4100 कोटी रुपया मेरेन पावलां अशें ह्या खबरेंत म्हळां. शुटिंगांत इजिप्टांतल्या कायरो हांगा जाल्ल्या दादल्यांच्या 25 मीटर रॅपीड फायर पिस्तूल सर्तींत भारताचे अनीश भानवाला हांणी रुप्या पदक मेळोवन ISSF संवसारीक अजिंक्यपद सर्तींत इतिहास रचलो. निमणे होल्डिंगांत अनिशान 28 लक्षां गाठलीं. ह्या उल्लेखनीय कामगिरीन अनीश ऑलिंपिक सर्तींत संवसारीक अजिंक्यपद सर्तींत पदक मेळपी पयलो भारतीय वैयक्तीक पिस्तूल नेमबाज थारला. पणजी गोंय हांगा सुरू आशिल्ल्या 2025 वर्साच्या फिडे बुद्धीबळ विश्वचषक टायब्रेकरांत ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरमण हाणें ग्रँडमास्टर बोगदान डॅनियल डीक हाका हारोवन चवथे फेरयेंत पावला. पूण विदीत गुजराती आनी नारायण SL आपापल्या टायब्रेकर मॅचींत कठीण पराभवा उपरांत भायर पडले. टायब्रेकरांत गुजराती शेकलंडा कडल्यान हारलो. डी गुकेश आनी अरविंद चिदंबरम हांकांय बेगीन भायर सरचें पडलें. भारतीय हवामान खात्यान मध्य प्रदेश, छत्तीसगड आनी झारखंडात फुडले 3 दीस थंड लारां येवपाचो अदमास दिला. उदेंत राजस्थानात आयज लेगीत अशीच हवामानाची स्थिती चालू उरतली. फुडले 2 ते 3 दिसांत ईशान्य भारतात उण्यांत उणें तापमान 2 ते 3 अंश सेल्सियस देवपाची शक्यताय आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती मुर्मू 8 ते 13 नोव्हेंबर मेरेन आंगोला आनी बोत्सवानाच्या भोंवडेर आसात.
बिहार विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या आनी निमण्या टप्प्याचो प्रचार काल सांजवेळा सोंपलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन 2 दिसांच्या भूतान भोंवडेक सुरवात करतले. पणजी गोंय हांगा सुरू आशिल्ल्या 2025 वर्साच्या फिडे बुद्धीबळ विश्वचषक टायब्रेकरात ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरमण हाणें ग्रँडमास्टर बोगदान डॅनियल डीक हाका हारोवन चवथ्या फेरयेंत पावला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो ऐकात सांजेच्या 6:30 नमस्कार.